नमस्कार व्ही-टी-पी मित्रांनो. आज मी तुम्हाला स्किल इंडिया ट्रेनिंग सेंटर ॲक्रेडिटेशन कसं करायचं याबद्दल माहिती देणार आहे. खूप दिवसापासून मला याबद्दल मेसेज येत होते, कॉल येत होते की आपण तर टी सी क्रिएट केल्यानंतर फिजिकली इन्स्पेक्शनच्या वेळेस आमचं ट्रेनिंग सेंटर रिजेक्ट होतं. आणि ते का रिजेक्ट होतं, कशामुळे रिजेक्ट होतं, किंवा आपल्याला 4 स्टार किंवा 5 स्टार ग्रेडिंग मिळते आणि फिजिकल इन्स्पेक्शन झाल्यानंतर ती ग्रेडिंग ऑटोमॅटिकली 2 किंवा 1 स्टार वरती येते. तर एक्झॅक्टली काय होतं, आपलं फिजिकल इन्स्पेक्शन कसं क्रॅक करायचं, किंवा फिजिकल इन्स्पेक्शन मध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याविषयी मी आज थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे. त्याच्या माहिती घेण्याच्या अगोदर थोडक्यात आपण त्यांचे नॉर्म्स काय काय आहेत ते आपण थोडक्यात बघू. सर्वप्रथम आपण त्यांची ग्रेडिंग जी असते ती 50 मार्कांची ग्रेडिंग असते. ती ग्रेडिंग अशा पद्धतीने असते, तुमचं अप्रॉक्सिमेटली पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम हे ह्याच्यासाठी 5 मार्क असतात. अवेलेबिलिटी ऑफ रॅम्प, लिफ्ट, वॉशरूम फॉर डिफरंटली एबल्ड पीपल हे 4 मार्क असतात. तुमचं सेंटर हे फंक्शनली आहे याच्यासाठी 6 मार्क आहे. बिल्डिंगसाठी सीसीटीव्ही प्रत्येक क्लासरूम, लॅब, काउन्सिलिंग एरिया आणि रिसेप्शनसाठी 4 मार्क आहेत. इंटरनेट अवेलेबिलिटी 1 MBPS याला 4 मार्क आहेत. पॅन्ट्री आणि पार्किंग फॅसिलिटी असेल तर तुम्हाला 4 मार्क आहेत. IT लॅब म्हणजे डिजिटल लिटरसी लॅब, 10 कम्प्युटरची लॅब जर असेल तर त्याची 4 मार्क आहेत. सेंटर एरियासाठी 7 मार्क आहेत. याविषयी मी अजून तुम्हाला सविस्तर सांगेन, फक्त हे मार्किंग तुम्ही समजून घ्या. तुमच्या इथे जर पॉवर बॅकअप, इन्व्हर्टर किंवा जनसेट असेल तर त्याचे 3 मार्क आहेत. लायब्ररी असेल तर लायब्ररीला 3 मार्क आहेत. ऑल क्लासरूम, एनी टाईप ऑफ प्रोजेक्टर इन ऑल क्लासरूम ह्याच्यासाठी 4 मार्क आहेत. आणि अवेलेबिलिटी ऑफ एअर कंडिशन इन ऑल क्लासरूम ह्याच्यासाठी 2 मार्क आहेत. तर हे तुमचे जे मार्किंग आहेत हे 50 मार्क होतात. आता हे मार्किंग कसे आहेत, आता हे तुम्ही जे वाचलं ह्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी, हे तुम्हाला मी ब्रीफली सांगतो. आता हे ब्रीफली मार्किंग आहे तुमची, हे बघा. याच्यामध्ये सेंटर एरिया, आता ह्याच्यामध्ये जे 7 मार्क आहेत हे 7 मार्क कसे डिवाइड केलेले आहेत ते थोडक्यात सांगतो. जर तुमचा सेंटर एरिया हा 5,000 स्क्वेअर फूट किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 7 गुण दिले जातात. जर तुमचं सेंटर एरिया 3,000 ते 5,000 ह्या स्क्वेअर फूट मध्ये असेल तर तुम्हाला 5 गुण भेटतील. जर तुमचा सेंटर एरिया 1,500 स्क्वेअर फूट ते 3,000 स्क्वेअर फूट इतका असेल तर तुम्हाला 3 मार्क भेटतील. आणि जर तुमचा सेंटर एरिया 1,500 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला 1 गुण भेटेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुमची जी जागा आहे, जर समजा तुमचं प्लेसमेंट एरिया, क्लासरूम, लॅब किंवा अदर स्पेस, जे काही तुम्ही त्याच्यामध्ये एरिया ऍड कराल त्या एरियाची साईज ह्याच्यामध्ये मोजली जाते. ओके. त्याच्यानंतर टाईप ऑफ बिल्डिंग ऑफ ट्रेनिंग एरिया, ट्रेनिंग सेंटर, ही सेंटरची जी आपली बिल्डिंग असते ती बिल्डिंग नेमकी कशी आहे, तर स्टँड अलोन बिल्डिंग. स्टँड अलोन बिल्डिंग म्हणजे काय, ते पूर्ण बिल्डिंग जी आहे ती फक्त आणि फक्त स्किल इंडियासाठी, त्या प्रोजेक्टसाठी तुम्ही कामाला आणत असाल तर तुम्हाला 6 गुण भेटतात. त्याच्यामध्ये दिलेलं आहे विथ ऑल फ्लोअर्स कम्प्लिटली डेडिकेटेड टू NSQF. स्किल इंडियासाठी तुम्ही डेडिकेटेड केले पाहिजे. ओके. नॉन फंक्शनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट कॅम्पस युटिलाइज ॲज अ ट्रेनिंग सेंटर. म्हणजे एखादं समजा ITI कॉलेज असेल किंवा प्रायव्हेट स्कूल असेल, जी स्कूल बंद झालेली आहे, तिथे कुठल्याही प्रकारचं काम चालत नाही, किंवा ITI कॉलेज असेल, प्रायव्हेट ITI ते बंद झालं असेल आणि तिथं दुसरं कुठलंही ट्रेनिंग चालत नाही, फक्त आणि फक्त तुम्ही स्किल डेव्हलपमेंटसाठी ती जागा वापरत असाल तर तुम्हाला ते 6 गुण भेटतील. ओके. त्याच्यानंतर जर तुमचं सेंटर एखाद्या इंडस्ट्रीयल किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये असेल, किंवा तुमचं सेंटर फॅक्टरी, इंडस्ट्रीयल, कमर्शियल कॉम्प्लेक्स अँड नॉट अ स्टँड अलोन बिल्डिंग, म्हणजे तुमच्या सेंटर एरियामध्ये समजा तुमचं घर असेल 4थ्या किंवा 5व्या मजल्यावरती, किंवा दुसऱ्या मजल्यावरती तुमचं घर असेल आणि खालच्या मजल्यावरती तुमचं इन्स्टिट्यूट असेल,
तर अशा वेळेस तुम्हाला तुमच्या सेंटरसाठी 4 गुण दिले जातील. म्हणजे टाइप्स ऑफ बिल्डिंग मध्ये 4 गुण दिले जातील. हे जे इथे आहे सेंटर एरिया हे तुम्हाला दिसतील. याच्यासाठी पहिल्या याच्यासाठी 7 गुण आहेत. हे फंक्शनल एज्युकेशन हे बघा, याच्यासाठी तुम्हाला हे 6 गुण आहेत. ओके. जर तुमचं फंक्शनल एरिया हा एखाद्या कॉलेज, स्कूल किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये असेल, बिल्डिंग वेअर अ डेडिकेटेड फ्लोअर स्पेस इन असाइन फॉर स्किल डेव्हलपमेंट. जर तुमचं एखादा कॉलेज किंवा ITI कॉलेज किंवा इतर कुठल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सेंटर डेडिकेटेड प्लेस तुम्हाला जर दिलेला असेल तर त्याचे तुम्हाला 2 गुण भेटतात. ओके. तर हे तुम्ही ज्यावेळेस तुमचा काप फॉर्म सबमिट कराल तेव्हा ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं आहे तुमच्या सेंटर पासून पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम, बस स्टॉप, मेट्रो स्टेशन किंवा रेल्वे स्टेशन किती दूर आहे किंवा किती लांब आहे याच्याहून सुद्धा तुम्हाला ग्रेडिंग दिली जाते, म्हणजे मार्क दिले जातात. ते मार्क अशा पद्धतीने आहेत. टोटल मार्क 5 आहेत. जर तुमचं सेंटर 0 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती असेल तर तुम्हाला 5 गुण भेटतील. जर तुमचं सेंटर 3 ते 5 किलोमीटरच्या आतमध्ये असेल तर 3 गुण, 5 ते 10 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये असेल तर 2 गुण, आणि 10 किलोमीटरपेक्षा जास्त असेल म्हणजे समजा तुमचं एखादं ट्रेनिंग सेंटर एखाद्या शेतामध्ये असेल, तिथं कुठलीच फॅसिलिटी नाही, जाण्या येण्यासाठी तुम्हाला 10 किलोमीटर लागत असतील, म्हणजे मेन बस स्टॉप पासून तुमचं गाव, तुमचं ट्रेनिंग सेंटर 10 किलोमीटर दूर असेल तर तुम्हाला 0 मार्क भेटेल. तर तुम्ही सेंटर अशा ठिकाणी स्थापन करा की जिथे तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थित असेल, तिथे 5 गुण द्या. ओके. त्याच्यानंतर CCTV. आता सगळ्यांना विचार पडतो की CCTV कंपल्सरी आहे. मग CCTV कंपल्सरी आहे तर कुठे कंपल्सरी आहे? मी पॅन्ट्रीमध्ये पण CCTV लावायची, प्लेसमेंट एरियामध्ये CCTV लावायची की पूर्ण माझ्या बाहेरच्या पार्किंगला पण लावायची? मला मार्क कुठे भेटतील? तर तुमच्यासाठी साधं सिंपल गोष्टी आहेत. हे बघा, अवेलेबिलिटी ऑफ CCTV कॅमेरा विथ CCTV रेकॉर्डिंग फॅसिलिटी इन ऑल द क्लासरूम, म्हणजे तुमचे जेवढे क्लासरूम आहेत त्या क्लासरूममध्ये, ऑल द लॅबोरेटरी म्हणजे जेवढे तुमचे प्रॅक्टिकल लॅब आहेत त्याच्यामध्ये, आणि फक्त काउन्सिलिंग एरिया आणि रिसेप्शन एरिया. ओके. या एवढ्या ठिकाणी जर केलं तर तुम्हाला 4 मार्क भेटतील. जर तुमचं CCTV ही प्लेसमेंट एरियामध्ये नसेल तर तुमचे मार्क कापले जाणार नाहीत. तुम्हाला कुठे फक्त CCTV लावायचा आहे तर रिसेप्शन, काउन्सिलिंग, प्रत्येक लॅबमध्ये आणि प्रत्येक क्लासरूममध्ये, तर तुम्हाला 4 मार्क भेटतील. ओके. जर समजा तुमचा जो CCTV कमी असेल आणि ती फक्त आणि फक्त तुमच्या क्लासरूम आणि लॅबोरेटरीमध्ये आहे पण बाकी ठिकाणी नाही तर तुम्हाला 2 गुण भेटतील. जर समजा तुमच्याकडे 50% क्लासरूम, म्हणजे समजा तुमचे 2 क्लासरूम असतील आणि 2 लॅब असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही एका क्लासरूममध्ये आणि एका लॅबमध्ये तुम्ही जर लावलं तर तुम्हाला फक्त 1 गुण भेटेल. आणि जर त्याच्यापेक्षा कमी असेल किंवा नसेल तर तुम्हाला 0 मार्क असेल. रेकॉर्डिंग फॅसिलिटी नसेल, फक्त CCTV लावलेत, रेकॉर्डिंग फॅसिलिटी नाही तर 0 मार्क. ठीक आहे. याच्यानंतर मी पुढच्या पॉइंटवरती येतो. डिफरंटली एबल्ड फ्रेंडली ट्रेनिंग सेंटर. आता डिफरंटली एबल्ड ट्रेनिंग सेंटर म्हणजे काय, तर तुमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये एखादा हँडिकॅप व्यक्ती आल्यानंतर त्याच्यासाठी तुम्ही काय काय फॅसिलिटी ठेवलेल्या आहेत त्याच्यानुसार तुम्हाला गुण दिले जातात. ते गुण आहेत 4 गुण. आता हे डिवाइड कसे केले ते मी थोडक्यात सांगतो. जर तुमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये रॅम्प असेल, लिफ्ट असेल आणि वॉशरूम असेल डिफरंटली एबल्ड पीपलसाठी तर तुम्हाला 4 गुण दिले जातील. ओके. जर तुमचं ट्रेनिंग सेंटर हे ग्राउंड फ्लोअरला असेल तर लिफ्टची गरज नाही. ओके. त्याच्यानंतर पुढचं, जर समजा तुमच्याकडे अवेलेबिलिटी ऑफ 2 पॅरामीटर्स दॅट, म्हणजे लिफ्ट, रॅम्प आणि वॉशरूम, या तिघांपैकी कोणत्याही 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील, समजा रॅम्प आणि वॉशरूम आहे, लिफ्ट नाही, तर तुम्हाला 2 गुण भेटतील. जर समजा लिफ्ट आणि रॅम्प आहे, वॉशरूम नाही, तर 2 गुण भेटतील. लिफ्ट आणि वॉशरूम आहे, रॅम्प नाही तुमच्याकडे, तर तरी सुद्धा तुम्हाला 2 गुण भेटतील. आणि जर समजा अवेलेबिलिटी ऑफ वन ऑफ द फॅसिलिटी, रॅम्प, वॉशरूम किंवा
ह्या दोघांपैकी एखादी गोष्ट असेल, म्हणजे रॅम्पच आहे किंवा रॅम्प वॉशरूम आहे किंवा दोन्हीपैकी कुठली एक वस्तू आहे, तर तुम्हाला 1 गुण भेटेल. जर तुमच्याजवळ कुठलीच फॅसिलिटी नसेल तर तुम्हाला 0 गुण भेटतील. ओके. त्याच्यानंतर पुढची गोष्ट, प्रोजेक्टर 4 गुण. आता प्रोजेक्टर हा महत्वाचा विषय आहे. हा फक्त आणि फक्त तुम्हाला कुठे लागतो? फक्त क्लासरूम मध्ये. त्याला किती मार्क आहे? 4 मार्क. जर समजा तुमच्याकडे 3 जॉब रोल आहेत, 3 जॉब रोलचे 3 क्लासरूम आणि 3 लॅब आहेत, तर तुम्हाला प्रोजेक्टर फक्त आणि फक्त क्लासरूम मध्येच लावायचे. त्याचे तुम्हाला 4 गुण भेटतील. हा, असे काही काही कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला लॅबमध्ये प्रोजेक्टर कंपल्सरी दिलेला आहे. जर तुमच्या इक्विपमेंटमध्ये प्रोजेक्टर असेल तर तुम्हाला क्लासरूम प्लस तुमच्या लॅबमध्ये सुद्धा प्रोजेक्टर तुम्हाला द्यावा लागेल. जर समजा तुमच्या इथे अवेलेबिलिटी ऑफ प्रोजेक्टर ॲटलिस्ट 50% ऑफ द क्लासरूम बट नॉट ऑल क्लासरूम, म्हणजे समजा तुमचे 2 क्लासरूम असतील आणि एकाच क्लासरूममध्ये तुमचं प्रोजेक्टर आहे, तर तुम्हाला 2 गुण भेटतील. नसेल तर 0 मार्क. आता इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही तुम्हाला 4 गुण दिले जातात त्याच्यासाठी. ते कशा पद्धतीने? जर तुमचं नेटची स्पीड 1 Mbps पेक्षा जास्त असेल तर ती 4 गुण दिले जातील. आता कम्प्युटर आयटीचे जे काही प्रोजेक्ट चालतात, म्हणजे कोर्सेस चालतात, जसे की डेटा एंट्री ऑपरेटर, वेब डेव्हलपर किंवा इतर अदर कोणते कोर्सेस, तर त्याच्यासाठी तुमच्या पर्सनल जे कम्प्युटर आहेत तिकडे, त्याच्यामध्ये 30 ते 30 कम्प्युटर, म्हणजे जितके कम्प्युटर तुम्हाला सांगितले प्रत्येक कम्प्युटरमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि त्याची स्पीड 1 Mbps पेक्षा जास्त पाहिजे. ओके. कधी कधी काय होतं की तुमच्या ऑफिसच्या पीसीला, लॅपटॉपला नेट कनेक्शन करता, ते मोबाईलच्या वायफाय थ्रूने, तर ते मोबाईलचं वायफायचं नेटवर्क चालत नाही. तुम्हाला बाकायदा त्याच्यामध्ये राउटर लावावा लागेल किंवा USB डोंगल असेल तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ते अपलोड, म्हणजे त्यांना स्पीड दाखवू शकता. पण कम्प्युटरचे जर कोर्सेस असतील तर तुम्हाला लाईन घ्यावीच लागेल इंटरनेटची. ते तुम्हाला 4 मार्क भेटतील. जर तुमची 512 kbps पेक्षा जास्त आणि 1 Mbps पेक्षा कमी असेल तर 2 गुण, आणि 512 kbps पेक्षा कमी असेल तर तुम्हाला 0 गुण भेटतील. आता याच्यामध्ये मेन महत्वाचा भाग आता पुढचा आपण घेतोय, तो म्हणजे ऍडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज. याच्यामध्ये अदर फॅसिलिटी काय काय आहेत? जर तुमच्याजवळ पॅन्ट्री आणि पार्किंग जर असेल तर तुम्हाला 4 गुण भेटतील. ओके. आता याच्यामध्ये पॅन्ट्री म्हणजे काय? तर चहा पाण्याची व्यवस्था. तुमच्या आलेल्या विद्यार्थ्यांना किंवा आलेल्या गेस्टला तुम्ही एक लहानशी चहा पाण्याची व्यवस्था करू शकता. तिथे एक तुम्ही इंडक्शन शेगडी किंवा गॅस, चहा बनवण्याचं साधन किंवा जेवण बनवण्याचं, नाश्ता बनवण्याचं साधन, छोट्या मोठ्या गोष्टी जरी तुम्ही ठेवल्या तर तुम्हाला तिथे 2 गुण याचे आणि 2 गुण पार्किंगचे भेटतील. आता या पार्किंगसाठी यांनी एक गोष्ट महत्वाची सांगितलेली आहे की पार्किंग फॅसिलिटी शुड बी अवेलेबल इन द प्रिमायसेस ऑफ द ट्रेनिंग सेंटर. ओके. म्हणजे तुमच्या ट्रेनिंग सेंटरच्या आतमध्ये ती पार्किंग व्यवस्था पाहिजे, ना की ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर. खूप साऱ्या सेंटरमध्ये असं होतं की ते रोडची, म्हणजे त्यांच्या सेंटरच्या बाहेरची पार्किंग दाखवतात, तर ती पार्किंग, बाहेरची पार्किंग तुमची ऍक्सेप्ट केली जात नाही. ह्याच्यामध्ये अजून एक विषय आहे की तुम्हाला पार्किंग किती स्क्वेअर फूट पाहिजे हे सांगितलेलं नाही. ओके. म्हणजे तुमचं समजा आम्हाला 50 स्क्वेअर फूटचीच पार्किंग पाहिजे मिनिमम, किंवा 1000 स्क्वेअर फूटचीच पार्किंग पाहिजे मॅक्झिमम, असं काही दिलेलं नाही. तर शक्यतो तुम्ही काय करा, तुमच्या प्रिमायसेसमध्ये एखादा वरांडा असेल किंवा एखादा जागा असेल तर ती जागा तुम्ही ॲज अ पार्किंग म्हणून दाखवा, जिथे तुमची 1 किंवा 2 बाईक किंवा एखादी कार तिथे पार्क केली जाऊ शकते, किंवा विद्यार्थ्यांच्या सायकली तिथे तुम्ही पार्क करू शकता. अशी एक छोटीशी जागा जरी ॲज अ पार्किंग म्हणून बोर्ड जरी लावला तर माझं मत असं आहे की तिथे तुम्हाला 2 मार्क भेटण्याचे चान्सेस आहेत. हे कोणासाठी? ज्यांच्याकडे इंटरनल पार्किंग नाही अशा लोकांसाठी आहे. ओके. जर समजा तुमच्याकडे ह्या दोघांपैकी कुठलीही एक फॅसिलिटी अवेलेबल आहे तर तुम्हाला 2 मार्क भेटतील, अदरवाईज तुम्हाला 0 मार्क. आता त्याचा पुढचा आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की IT कम्प्युटर लॅब फॅसिलिटी. आता खूप जणांचे प्रश्न येतात की IT लॅब असावी की नसावी. आमचा तर टेलरिंगचा कोर्स आहे, ब्युटी पार्लरचा कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही IT लॅबचं काय काम? तर हो, खरी गोष्ट आहे, IT लॅबचं काही काम नाही. पण
जर तुमच्या सेंटरला ग्रेडिंग चांगल्यातली चांगली भेटायची असेल तर तुम्हाला IT लॅब देणं गरजेचं आहे का, तर त्याच्यासाठी तुम्हाला 4 गुण दिलेले आहेत. 50 मधून 4 मार्क जर तुमचे जात असतील तर तुमची ग्रेडिंग ऑटोमॅटिकली कमी होते. तर त्याच्यामुळे IT लॅब तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. IT लॅबचे काही नॉर्म्स आहेत, ते नॉर्म्स मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्याच्यामध्ये ITचे नॉर्म्स आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला 10 कम्प्युटर किंवा लॅपटॉप तुम्हाला दाखवायचे आहेत. ओके, हे डेडिकेटेड पाहिजे पूर्ण, म्हणजे 10 कम्प्युटरची लॅब तिथे द्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला एअर कंडिशनची फॅसिलिटी मस्ट आहे. ओके, जर तुमचं एअर कंडिशन नसेल तुमच्या IT लॅबमध्ये तर तुम्हाला त्याचे 2 गुण कट केले जातात. आणि दुसरी गोष्ट आता नवीन आलेली ती म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोजेक्टर कंपल्सरी आहे IT लॅबमध्ये. ठीक आहे, ते असेल तर तुमचे 4 मार्क तुम्हाला भेटतील. ओके, त्याच्यानंतर सॉरी, प्रोजेक्टर ह्याच्यामध्ये कंपल्सरी नाही दिलं, तुम्हाला 4 मार्क भेटतील. त्याच्यानंतर पुढचा विषय आपण घेऊ पॉवर बॅकअप फॅसिलिटी, ज्याच्यासाठी तुम्हाला 3 मार्क दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये दिलंय की अवेलेबल ऑफ द पॉवर बॅकअप फॅसिलिटी इन द फॉर्म ऑफ UPS इन्व्हर्टर किंवा जेनसेट. हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 3 गुण भेटतील. हे तुमच्या ऑफिसमध्ये म्हणजे तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पाहिजे, किंवा तुमच्या एखादी बिल्डिंग असेल, बिल्डिंगचं एक कॉमन जनरेटर असतं, तर ते जनरेटर जर तुमचं कॉमन असेल बिल्डिंगच्या बाहेर किंवा बिल्डिंगच्या आतमध्ये, किंवा तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर 4-5 लोकांमध्ये जर तुमचं इन्व्हर्टर असेल बनवून, किंवा काही काही लोकांचे मॉलमध्ये किंवा मोठमोठ्या कॉम्प्लेक्समध्ये त्यांचे सेंटर आहेत, तिथे सगळ्यांनी मिळून एक जनरेटर घेतलेलं असतं. तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं की तिथे ॲग्रीमेंटची एक कॉपी की हे जनरेटरची फॅसिलिटी आम्ही वापरतोय, असं एक तुम्हाला एक बॉन्ड किंवा ॲफिडेव्हिट तुम्हाला बनवून घ्यावं लागेल, आणि फिजिकल इन्स्पेक्शनच्या टायमाला ते तिथं प्रोड्यूस करावं लागेल. जर तुमचं इन्व्हर्टर हे सगळ्यांमध्ये असेल बिल्डिंगमध्ये तर त्याच्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लायब्ररी फॅसिलिटी. लायब्ररी फॅसिलिटी म्हणजे काय की तुमच्याजवळ भरमसाठ पुस्तकं असणे आवश्यक नाही. याच्यासाठी 3 गुण दिलेले आहेत. लक्षात ठेवा, लायब्ररी फॅसिलिटी ही तुमच्या इथे शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तुम्ही जो जॉब रोल शिकवत आहात त्या जॉब रोलचे 5 पुस्तकं मिनिमम तुम्हाला तिथे पाहिजेत पर जॉब रोल. जर ते असतील तर तुम्हाला 3 गुण भेटतील. आता लायब्ररी ज्यावेळेस तुमची असते त्यावेळेस ती लायब्ररी तुमची एक बंद कॅबिन असावी लागते, ना की तुमचं फक्त एक कपाट ठेवलं किंवा इथं माझी लायब्ररी आहे आणि इथं पुस्तकं ठेवलेत, कोणतेही पुस्तकं ठेवलेत, ते तसं चालत नाही. त्याला 0 मार्क भेटतील तुम्हाला. स्पेसिफिक त्यांनी सांगितलं की फक्त 5 पुस्तकं ठेवा, तुमच्या जॉब रोलच्या निगडीत 5 पुस्तकं ठेवा. ते वाचण्यासाठी त्या विद्यार्थ्याला एक पर्सनल कॅबिन द्या. ती पर्सनल कॅबिन किती स्क्वेअर फुटाची असेल याचं काही मेन्शन केलं नाही. 1-2 चेअर बसतील, ते कपाट किंवा ते पुस्तकं तिथे ठेवले जातील, अशी एक कॅबिन तुम्ही बनवा, जेणेकरून तुम्हाला तिथे 3 गुण भेटू शकतात. हे ग्रेडिंगसाठी खूप चांगलं आहे तुमच्यासाठी. आता एअर कंडिशन फॅसिलिटी. एअर कंडिशन फॅसिलिटी जर तुमच्याजवळ ऑल क्लासरूममध्ये, बघा इथे दिलं ऑल क्लासरूम, फक्त तुम्हाला क्लासरूममध्येच AC लागतात, लॅबमध्ये लागत नाहीत किंवा तुमच्या रिसेप्शनमध्ये लागत नाहीत, बाकी इतर कुठल्या ठिकाणीही लागत नाहीत. फक्त आणि फक्त क्लासरूममध्ये जर तुमचे AC असतील तर तुम्हाला 2 मार्क भेटतील. जर समजा तुमच्या जो 2 क्लासरूम असतील त्यापैकी फक्त एका क्लासरूममध्ये तुमचा AC आहे तर तुम्हाला 1 गुण भेटेल. आता AC साठी अजून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला प्रत्येक क्लासरूममध्ये AC पाहिजे आणि IT लॅबमध्ये AC पाहिजे. ओके, ठीक आहे. आता ह्या सगळ्यांची टोटल होते 50. आता तुमचे जर 85 ते 100 ह्याच्यामध्ये जर तुमचे मार्क आले गुण, याची कॅल्क्युलेशन केल्यानंतर, तर तुम्हाला 5 स्टार ग्रेडिंग भेटेल. 70 ते 84 4 स्टार ग्रेडिंग, 55 ते 69 3 स्टार ग्रेडिंग, 40 ते 54 2 स्टार ग्रेडिंग, आणि बिलो 40% 1 स्टार. आता महाराष्ट्र MSIDSच्या माध्यमातून जे काही बॅचेस दिल्या जातात ते बॅचेस फक्त आणि फक्त ह्या ग्रेडिंगला दिले जातील. फर्स्ट प्रेफरन्स हा 5 स्टार वाल्यांना देतील, सेकंड प्रेफरन्स 4 स्टार, त्याच्यानंतर लास्ट 3 स्टार. तर हे ग्रेडिंगचं तुम्हाला नक्कीच समजलं असेल कशा पद्धतीने तुम्हाला मार्क दिले जातात.
जर याच्यात तुम्हाला काय अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट्समध्ये लिहा, मी त्याचं उत्तर देईन तुम्हाला. म्हणजे तुमचा हा ग्रेडिंग मॅट्रिक्स तुम्हाला समजलेले आहेत. याच्यामध्ये हे बघा, तुमचे जर गुण पर्सेंटेज आहेत ते 43 ते 50 गुण तुम्हाला जर मिळाले तर तुमचे 5 स्टार आहे. 35 ते 42 गुण तुम्हाला मिळाले तर 4 स्टार. 28 ते 34 असेल तर 3 स्टार. 20 ते 27 गुण असतील तर 2 मार्क. 19 पेक्षा कमी मार्क असतील तर 1 स्टार. तुम्ही तुमच्या इथे ह्या सर्व फॅसिलिटी ठेवा, प्रयत्न करा ठेवण्याचा, जेणेकरून तुम्हाला चांगली ग्रेडिंग भेटेल. आता ह्याच्यामध्ये क्लासरूम लॅब हे कशा पाहिजेत ह्याच्यासाठी मी एक पीपीटी बनवलेली आहे, स्क्रीन बनवलेली आहे. ह्याच्यामध्ये नेमकं आपला क्लासरूम मध्ये काय काय गोष्टी पाहिजेत, कंपल्सरी कोणत्या गोष्टी आहेत, ऑप्शनल कोणत्या गोष्टी आहेत, तर हे मी तुम्हाला काही गोष्टी आहेत ते सांगतो. तुम्ही ज्यावेळेस क्लासरूमचा एरिया डिसाईड करता त्यावेळेस तुमचा 200 स्क्वेअर फूटचा जर क्लासरूम असेल तर त्याच्यामध्ये तो क्लासरूम एरिया 20 विद्यार्थ्यांसाठी असतो. 250 स्क्वेअर फूट म्हणजे 25 विद्यार्थी. 300 स्क्वेअर फूट म्हणजे 30 विद्यार्थी. काही काही जॉब रोल असे आहेत की ज्या जॉब रोलमध्ये तुम्हाला कंपल्सरी 30 विद्यार्थी लागतातच लागतात. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला 200 स्क्वेअर फूट किंवा 250 स्क्वेअर फूट एलिजिबल नाही. तर काही जे एलिजिबल नसतील त्यांच्यासाठी तुम्हाला मिनिमम 30 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी असलेलं म्हणजे 300 स्क्वेअर फूटचाच क्लासरूम लागेल तुम्हाला. आणि क्लासरूम हा मॅन्डेटरी भाग आहे, म्हणजे कंपल्सरी भाग आहे, तुम्हाला क्लासरूम दाखवायचाच आहे. तर क्लासरूम दाखवल्याच्या नंतर तुम्हाला तिथे नेमक्या कोणकोणत्या गोष्टी लागतात, तर आपण आता ग्रेडिंगचे नॉर्म्स पाहिले त्याच्यानुसार आपल्याला काय लागेल. प्रोजेक्टर कंपल्सरी आहे, AC कंपल्सरी आहे, जर नाही केलं तर 2 मार्क आपले लेस होतील. CCTV कंपल्सरी आहे. ओके. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर हे कंपल्सरी आहेत. ते फक्त कशाचे लागतात, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स आणि हॉस्पिटल. हे बघा मी इथे दिलेले आहेत. एअर कंडिशन, हे प्रोजेक्टरचा फोटो, प्रोजेक्टर असा पाहिजे. ओके. त्यानंतर व्हाईट बोर्ड, मार्कर, डस्टर, 30 विद्यार्थ्यांना बसण्याची जागा. डस्टबिन कंपल्सरी आहे. लक्षात घ्या, तुम्ही इन्स्पेक्शन करत असताना तुमच्या क्लासरूममध्ये जर डस्टबिन नसेल तर तुमचं एखाद्या वेळेस इन्स्पेक्शन रिजेक्टही होऊ शकतं. फ्लॉवर पॉट, ग्रीनरी, जर तुम्ही तुमच्या क्लासमध्ये डेकोरेशनसाठी एखादा फ्लॉवर पॉट वगैरे ठेवला तर ते शोभेची वस्तू असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. PMKVY ब्रँडिंग असेल तर ठेवा, म्हणजे PMKVYच्या वेबसाईटवरती काही बॅनर्स, पोस्टर्स आहेत ते तुम्ही तिथे लावू शकता. ॲडेक्वेट लाईट, म्हणजे तुमच्या क्लासरूममध्ये प्रॉपर लाईटिंग पाहिजे. असं नाही की 300 स्क्वेअर फूटचा क्लासरूम आहे आणि फक्त तुम्ही एक ट्यूबलाईट लावली किंवा 2च ट्यूबलाईट लावल्या आणि तिथे कुठेतरी अंधार पडतोय, तर त्या चुकीच्या गोष्टी आहेत. तिथे तुम्हाला लाईट व्यवस्थित प्रॉपरली लावावं लागेल जेणेकरून प्रकाश चांगला दिसेल. ठीक आहे. जेणेकरून हे जर नसेल तर तुमचं ग्रेडिंगमध्ये त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा इन्स्पेक्शन रिजेक्टही होऊ शकतं. टाईल्स ऑन फ्लोअर, तुमचे फ्लोअर जे आहे त्याला टाईल्स प्रॉपरली पाहिजेत. तुम्ही रफ टाईल्स ठेवा किंवा कशाही ठेवा किंवा कार्पेट ठेवा, सिमेंटेड नाही चालत, ते तुमच्या ग्रेडिंगमध्ये दाखवलं जातं. इलेक्ट्रिक वायर आर नॉट ओपन. खूप वेळेस काय होतं की ज्यावेळेस आपण क्लासरूममध्ये जातो त्यावेळेस खूप वायरिंग, म्हणजे पंख्याची वायर किंवा ट्यूबलाईटची वायर ही डायरेक्ट ओपन घेतलेली असते किंवा केसिंग पट्टीच्या आतमधून नसते, ती बाहेरून असते, तर ती तशी चालत नाही. प्रॉपरली आपल्याला इलेक्ट्रिसिटी वायर ह्या सेफ आणि केसिंग पट्टीमधूनच असलेली पाहिजे. हे अशा पद्धतीचे ते फोटो काढतात. हे तुटलेलं नसावं किंवा फुटलेलं नसावं, चांगल्या पद्धतीमध्ये असावं. ठीक आहे. याच्यानंतर एक्झॉस्ट फॅन असेल तर तुम्ही लावा, नसेल तर काही अडचण नाही. जर त्याच्या पुढचा पॉईंट, फॉल सिलिंग ऑर स्लॅब ऑन टॉप. खूप ठिकाणी काय होतं की त्यांच्या क्लासरूममध्ये वरती पत्रे असतात, तर पत्र्याचं जर क्लासरूम असेल तुमचं, म्हणजे टॉपला पत्रे असतील तर तुम्हाला फॉल सिलिंग कंपल्सरी आहे. वरती जर पत्रे असतील तर तुम्हाला ते झाकण्यासाठी फॉल सिलिंग तुम्ही करून घ्या. अदरवाईज त्या क्षणी तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होतं, कारण ते पत्र्याचं बिलकुल चालत नाही, ते दिसलेही नाही पाहिजेत. समजा बाहेरून दिसत असेल तर त्याला अल्को पॅनलचं व्यवस्थित तुम्ही सराउंडिंग करून घ्या, जेणेकरून ते तुमचं कम्प्लीट पास होईल. अदरवाईज ते पत्रे जर दिसले तर ते रिजेक्ट होऊन जाईल. वॉल क्लॉक, घडी तुमच्या क्लासरूममध्ये असेल तर खूप चांगली गोष्ट आहे.
इंटरनेट फॅसिलिटी विथ 1 Mbps स्पीड हे कंपल्सरी आहे. ओके. आणि एक महत्त्वाचा विषय असा आहे की तुमचं जे क्लासरूम आहे त्या क्लासरूमला एक सेपरेट एंट्री पाहिजे. कधी कधी काय होतं की तुमचं क्लासरूम मधूनच तुमच्या रिसेप्शनला जातात की सॉरी रिसेप्शन मधून तुम्ही क्लासरूमला जाऊ शकता, पण क्लासरूम मधून तुम्ही लॅबमध्ये जाणे किंवा लॅबच्या बाहेर जाणे सॉरी क्लासरूम मध्ये एक सेपरेट पाहिजे. जसं कॉलेज स्कूलमध्ये कसं एक वरांडा असतो आणि त्या जसं कॉलेज किंवा स्कूलमध्ये क्लासरूमला प्रत्येक क्लासरूमला सेपरेट एंट्री असते, त्या पद्धतीने तुम्हाला एंट्री द्यायची आहे. जर कॉमन एंट्रन्स असेल तर तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट केलं जातं, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, क्लासरूम ही चारी बाजूनी म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये कुठे गॅप नसू नये. म्हणजे तुमच्या पार्टिशन असेल तर पार्टिशन मध्ये कुठेही गॅप नसावा. जर गॅप असेल, ओपन असेल पार्टिशन या हाफ पार्टिशन असेल या पार्टिशन बीमला टच नसेल तरी सुद्धा तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होतं. हे क्लासरूम तुमचं ही अशी रूम पाहिजे, चारी बाजू म्हणजे ती पूर्ण पॅक असली पाहिजे, दरवाजा असला पाहिजे, एक सेपरेट एंट्री असली पाहिजे. ठीक आहे. जर सेपरेट एंट्री नसेल तर तुमचं ते इन्स्पेक्शन रिजेक्ट केलं जातं. हे बघा, हे क्लासरूमचा व्ह्यू हे तुम्हाला दिसतोय. हे चारी बाजूने पूर्ण अप टू बीम हे दिसतंय. तुमचा माझा माऊस कर्सर बघा, हे पूर्ण बीम पर्यंत पॅक केलेलं आहे. हे सगळं दिसतंय तुम्हाला, पूर्ण पॅक केलेलं आहे आणि फक्त एक एंट्री आहे इथे. हे सिटिंग अरेंजमेंट बघा तुम्ही कशा पद्धतीने दिलेली आहे. बोर्ड आहे, सीसीटीव्ही आहे, हे डस्टबिन आहे. ओके. प्रोजेक्टर आहे इथे. हे तुमचे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर बघा इथे दिलेले आहेत. हे सगळ्या गोष्टी इथं तुम्ही व्यवस्थित दिलेल्या आहेत. ज्यावेळेस आपण मोबाईल ॲपमधून फोटो अपलोड करतो त्यावेळेस एक फ्रंट व्ह्यू आणि बॅक व्ह्यू असे दोन व्ह्यू घेऊन फोटो काढू शकता तुम्ही. ठीक आहे. हे क्लासरूम मध्ये सुद्धा जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला ते कमेंट्स मध्ये टाका, मी नक्कीच त्याचे रिप्लाय देईन तुम्हाला. आता पुढचा भाग आहे तो आहे आपला लॅबचा. लॅब म्हणजे प्रॅक्टिकल रूम. हे 20 विद्यार्थ्यांसाठी 200 स्क्वेअर फूट, 25 विद्यार्थ्यांसाठी 250 स्क्वेअर फूट, 30 विद्यार्थ्यांसाठी 300 स्क्वेअर फूट. हे नॉर्म्स जे आहेत ते पर्टिक्युलर कोर्ससाठी चेंज होतात. आता तुम्ही जर हेल्थ केअरचा जर जॉब रोल घेतला तर हेल्थ केअरसाठी तुम्हाला कमीत कमी 600 जास्तीत जास्त 700 ते 800 स्क्वेअर फूटची लॅब लागते. 300 स्क्वेअर फूट तिथे चालत नाही. एपीएलचे जर तुम्ही कोर्स घेतले तर त्याच्यामध्ये सुद्धा 450 ते 500 स्क्वेअर फूटची लॅब लागते. का तर एका विद्यार्थ्याला जर समजा शिलाई मशीन घेऊन जर बसायचं असेल तिथे 30 विद्यार्थ्यांना तर साहजिक आहे त्यांची ती जागा वाढते. ओके. तर त्याच्यासाठी हे लॅबची साईज ती दिल्याप्रमाणे म्हणजे जॉब रोल दिल्याप्रमाणे तुम्हाला हे करावे लागेल, घ्यावी लागेल. पर्टिक्युलर जॉब रोल नुसार तुमचं ही जागा मॅन्डेटरी असते. यालाही सेम क्लासरूम सारखेच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी इक्विपमेंट म्हणजे डीए रिपोर्ट मध्ये जसे तुमचे इक्विपमेंट आहेत ते इक्विपमेंट तुम्हाला द्यावे लागतील. म्हणजे क्लासरूम मध्ये तुमचे ऑल इक्विपमेंट्स ॲज पर डीए रिपोर्ट लागतील. प्रोजेक्टर असेल तर ठीक, नसेल तर काही अडचण नाही. लॅबमध्ये एअर कंडिशन सुद्धा लॅबमध्ये असेल नसेल काही फरक नाही पडत. सीसीटीव्ही रेकॉर्डिंग फॅसिलिटी कंपल्सरी आहे. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर कंपल्सरी आहेत. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर देताना सुद्धा लक्षात घ्या, फक्त आणि फक्त फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स आणि हॉस्पिटल हे 3 नंबर कंपल्सरी आहेत. ह्या तिघांपैकी तुम्ही जर पोलीस देताय, तुमच्या असिस्टंटचा देताय तर तो काही कामाचा नाही. 3 नंबर महत्वाचे आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे द्यायचे ते नंबर द्या, पण यापैकी एकही नंबर मिस करू नका. बसण्यासाठी विद्यार्थ्यांना 30 चेअर, डस्टबिन कंपल्सरी आहे. ग्रीनरीसाठी फ्लॉवर पॉट ठेवा. PMKY ब्रँडिंग पॉसिबल असेल तर ठेवा. लाईट ॲडेक्वेट लाईट पाहिजे, प्रॉपरली लाईटिंग पाहिजे. वाटल्यास 1-2 ट्यूबलाईट जे एक्स्ट्रा लावा, पण चांगलं व्यवस्थित तुमचं क्लास उठून दिसला पाहिजे. टाईल्स असल्या पाहिजेत, कार्पेट किंवा काय. इलेक्ट्रिक वायर ओपन नसाव्यात. स्विचबोर्ड वगैरे व्यवस्थित पाहिजे. एक्झॉस्ट फॅन असेल तर खूप चांगलं आहे. फॉल सिलिंग पाहिजे याच्यामध्ये जर तुमचा स्लॅबचा नसेल.
तर तुम्ही फॉल सिलिंग करून घ्या. वॉल क्लॉक असेल, घडी असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. इंटरनेट फॅसिलिटी द्या आणि प्रत्येक लॅबला ही सेपरेट एंट्री पाहिजे. म्हणजे तुम्ही क्लासरूम मधूनच तुम्हाला लॅबला जावे लागेल असं नको. तुमची क्लासरूम आणि लॅब दोन्हीची एंट्री वेगवेगळी पाहिजे. ओके. ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक लॅबचं प्रॅक्टिकल व्ह्यू दाखवतो. लॅब व्ह्यू. हे ब्युटी पार्लरचा लॅब आहे. ब्युटी पार्लरमध्ये इक्विपमेंट जास्त लागतात, मोठ्या मोठ्या चेअर असतात, त्याच्यामुळे याची कॅपॅसिटी 400 स्क्वेअर फूटची असते. तर हे बघा, अशा पद्धतीची ब्युटी पार्लरची लॅब आहे. पूर्ण ते इक्विपमेंट ठेवलेले आहेत. ही कम्प्युटरची लॅब. कम्प्युटरच्या लॅबमध्ये बघा पूर्ण कम्प्युटर ठेवलेत. सगळे लॅब चारी बाजूनी पॅक आहे. ओके. म्हणजे कुठूनही आपला आवाज बाहेर जाणार नाही. सेपरेट एंट्री दिलेली आहे. एक टेलरिंगची लॅब. हे अशा पद्धतीने मशीन ठेवलेले आहेत. सिटिंग अरेंजमेंट प्रॉपर दिलेली आहे. हे रिटेल सेल्स असोसिएटची लॅब. हे तुम्हाला दिसत असेल. पूर्ण प्रॉपरली तुमचं साहित्य इथे ठेवलेलं आहे. हे कन्स्ट्रक्शनचे साहित्य. हे बघा तुम्ही व्यवस्थित. हे हेल्थ केअर. हे अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपरली तुमचं लॅबचा व्ह्यू द्यावा लागतो. मोबाईल ॲपमध्ये सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने 2 फोटो काढावे लागतात, 2 वेगवेगळ्या अँगलने आणि एक छोटासा व्हिडिओ. ओके. त्याच्यानंतर पुढचा भाग जाऊ. हायब्रिड म्हणजे काय? हायब्रिड क्लासरूम आणि लॅब. आता खूप ठिकाणी एक माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये मी हायब्रिड म्हणजे काय मला माहीत नव्हतं असं सांगितलं होतं. पण आता त्या गोष्टी मला माहिती आहेत. हायब्रिड म्हणजे एखादा जॉब रोल ज्याच्यामध्ये क्लासरूम आणि लॅब दोन्ही एकत्र असतात. आता ही हायब्रिड फॅसिलिटी जी आहे, ती हायब्रिड फॅसिलिटी ही प्रत्येक कोर्सला नसते. ती पर्टिक्युलर काहीच कोर्सना ती अवेलेबल आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्किल इंडियाचे नॉर्म्स तुम्हाला फॉलो करावे लागतील की तुम्ही घेत असलेला पर्टिक्युलर जॉबला हायब्रिड अवेलेबल आहे की नाही. आता हायब्रिडचे बेनिफिट असे होतात की तुमचा क्लासरूम आणि लॅब एकाच ठिकाणी होते. मग त्याच्यासाठी त्याची जागा थोडी क्लासरूमपेक्षा मोठी असावी लागते. हे तर साहजिक आहे. प्लस त्याची अरेंजमेंट कशी पाहिजे, तर क्लासरूमच्या सगळ्या फॅसिलिटी आणि लॅबच्या सगळ्या फॅसिलिटी म्हणजे तुमचं AC, प्रोजेक्टर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवाव्या लागतील. जेवढे इक्विपमेंट आहे तेवढे इक्विपमेंट तुम्हाला याच्यामध्ये दाखवावे लागतील. ओके. हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी दाखवावं लागेल. आता हे बघा मी याच्यात दाखवलेलं आहे. हे आहे आपली कम्प्युटरची लॅब. IT चे जास्तीत जास्त जे काही कोर्सेस आहेत ते कोर्सेस शक्यतो हायब्रिडमध्ये दिलेले आहेत त्यांनी. म्हणजे क्लासरूम आणि लॅब एकातच असते. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय लागतं, तर तुमचे व्हाईट बोर्ड, म्हणजे टोटल जे काही आपण क्लासरूम आणि लॅब दोन्हीमध्ये जे काही गोष्टी पाहिल्या त्या सगळ्या गोष्टी कशामध्ये पाहिजे, तुमच्या हायब्रिडमध्ये पाहिजेत. ओके. ह्याच्यासाठी सुद्धा सेपरेट एंट्री लागते. पण ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा असतो हायब्रिडमध्ये, ज्यावेळेस तुम्ही बॅचेस घेता म्हणजे तुम्हाला शिकवण्यासाठी जेव्हा तुम्हाला टार्गेट दिलं जातं, त्यावेळेस टार्गेट देत असताना तुम्हाला एका ट्रेनरसाठी फक्त 60 विद्यार्थ्यांचं टार्गेट भेटतं. म्हणजे दिवसभरात फक्त तुम्ही 2 बॅचेस घेऊ शकता. सकाळची एक बॅच आणि संध्याकाळची एक बॅच, दुपारची एक बॅच, अशा 2 बॅचेस तुम्ही घेऊ शकता. का? तर फक्त तुमचं एकच क्लासरूम असतो तिथे. म्हणजे एक हायब्रिड म्हणजे एकच क्लासरूम आणि लॅब असते. ॲट अ टाइम तुम्ही फक्त तिथे एकच बॅच रन करू शकता. त्याच्यामुळे हायब्रिड घेत असताना तुम्हाला एक लक्षात घ्या की तुम्हाला फक्त आणि फक्त 60चं टार्गेट भेटेल, 60 विद्यार्थ्यांचं. आणि ज्यावेळेस तुम्ही क्लासरूम आणि लॅब दोन्ही वेगवेगळी दाखवता, त्यावेळेस तुम्हाला क्लासरूममध्ये सकाळी एक बॅच चालते आणि लॅबमध्ये सकाळी दुसरी बॅच चालते. म्हणजे ॲट अ टाइम तुमची 60ची बॅच चालते 2 ट्रेनरने. आणि दिवसभरात तुमच्या 2 बॅचेस होतात. म्हणजे 4 बॅचेस होतात. म्हणजे तुमचे टोटल 120 विद्यार्थ्यांची बॅच तुमची ॲट अ टाइम चालते. तर त्यानुसार तुम्ही बघा की म्हणजे जास्तीत जास्त क्लासरूम आणि लॅब असावं. हायब्रिड शक्यतो तुमच्याजवळ जागा कमी असेल तरच तुम्ही हायब्रिडमध्ये जावा. ते तुमच्यासाठी चांगलं राहील. त्याच्यानंतर आपण पुढची गोष्ट घेऊ, डिजिटल लिटरसी लॅब. डिजिटल लिटरसी लॅबमध्ये तुम्हाला ती जागा कमीत कमी 200 स्क्वेअर फूटची असते पाहिजे. मिनिमम 10 कम्प्युटर लागतात इन वर्किंग कंडिशन. इंटरनेट कनेक्टिव्हिटी 1 Mbps. प्रोजेक्टर
नॉर्म्सनुसार तर नाही दिले तिथे, पण असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. एअर कंडिशन, AC असेल तर 2 मार्क, नसेल तर तुमचे 2 मार्क कट होतील. CCTV कंपल्सरी आहे. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला तिथे द्यावे लागतील. 10 चेअर, डस्टबिन, फ्लॉवर पॉट, PMKY ब्रँडिंग, लाईट फॅसिलिटी चांगली पाहिजे, टाईल्स पाहिजेत खाली, किंवा कार्पेट असेल तर खूप चांगली गोष्ट, कार्पेटही असेल तर चांगली गोष्ट आहे. वायरिंग जी आहे, इलेक्ट्रिसिटी वायरिंग ही ओपन नसावी. खूप वेळेस काय होतं की कम्प्युटरचे स्पाईक गार्ड इकडे तिकडे फेकून दिलेत, किंवा व्यवस्थित वायरिंग नाही, कसे तरी ओपन वायरिंग आहे, कुठून तर वायरिंग बाहेर आलेली आहे. तर तसं नसावं, व्यवस्थित असावं. एक्झॉस्ट फॅन असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. जर तुमच्या इथं जर फॉल सिलिंग नसेल, पत्रे असतील, सॉरी पत्र्याचं जर असेल तर फॉल सिलिंग करून घ्या. या फोटोमध्ये तुम्ही बघत असाल कशा पद्धतीने केलंय. वॉल क्लॉक असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. तुमची लॅब मध्ये जाण्यासाठी एंट्री ही सेपरेट पाहिजे. ओके, हे कॉमन एंट्रन्स नको याच्यामध्ये. ज्यावेळेस तुम्ही मोबाईल ॲपने फोटो काढता त्यावेळेस तुमच्या मोबाईल ॲपमध्ये ती लॅब दाखवत नाही, म्हणजे तिथं मेसेज येतो की लॅब नॉट असाइन, तर ती समजायची ती तुमची डिजिटल लिटरसी लॅब असेल. ठीक आहे, डिजिटल लिटरसी लॅब असेल तर तुम्हाला खूप चांगले 4 गुण भेटतात, त्याच्यामुळे ही लॅब ठेवा. ओके, आपण जाऊ पुढच्या भागाकडे. रिसेप्शन. आता रिसेप्शन मध्ये काय काय मॅन्डेटरी आहे काय नाही आपण बघू. तर ह्याच्यामध्ये बघा, साईज नॉट मॅन्डेटरी आहे, म्हणजे तुमचं रिसेप्शन किती असलं पाहिजे मोठं आणि किती लहान असलं पाहिजे हे काय महत्वाचं नाही, म्हणजे साईज त्यांनी मॅन्डेटरी दिलेली नाही. एक खुर्ची, समोर टेबल, आणि त्याच्या समोर उभा राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी 2-3 चेअर ठेवून तुम्ही ठेवू शकता. एअर कंडिशन असेल तर ठीक आहे, नसेल तर काही गरज नाही. डस्टबिन मात्र कंपल्सरी आहे. फ्लॉवर पॉट किंवा डेकोरेशनचं काही साहित्य असेल तर तुम्ही तिथे लावू शकता. ओके, ते ग्रीनरी वगैरे दिसण्यासाठी. खूप जणांना प्रश्न पडतो की ग्रीनरी आहे की नाही. तर ग्रीनरी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला झाडं लावायचे नाहीत, तर फ्लॉवर पॉट एक असतील किंवा डेकोरेटिव्ह पॉट असतील तर ते आणून तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर PMKY ब्रँडिंग तुम्ही करू शकत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. लाईट प्रॉपरली पाहिजे, टाईल्स पाहिजे, इलेक्ट्रिकल वायर नॉट ओपन, म्हणजे तुमचे जे लाईट कनेक्शन वगैरे ते ओपन नसावं. एक्झॉस्ट फॅन असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. वॉल क्लॉक असेल या पद्धतीने तर खूप चांगली गोष्ट आहे. इंटरनेट फॅसिलिटी असेल तर ठीक आहे, नसेल तर काय प्रॉब्लेम नाही. प्रॉपरली सिटिंग अरेंजमेंट ऑफ स्टाफ अँड स्टुडंट, बसायला त्यांना व्यवस्थित द्या. मोबाईल ॲपमध्ये हे अशा पद्धतीने 2 फोटो तुम्हाला काढायचे आहेत. त्याच्यानंतर पुढच्या भागात ह्याच्यात एक सांगतो रिसेप्शनमध्ये की ह्याला बंद कॅबिन लागत नाही. ओपन स्पेस असेल तुमच्या एंट्रन्समध्ये, तुम्ही ते रिसेप्शन दाखवू शकता. रिसेप्शनची साईज घेत असताना रिसेप्शन एरिया आपला किती मोठा आहे, म्हणजे पूर्ण साईज तुम्ही घ्या. म्हणजे बघा, ह्या घडीपासून ते पूर्ण ह्या कॉलम पर्यंत हे सगळं तुम्ही रिसेप्शन एरियामध्ये घेऊ शकता. काही काही लोक फक्त ह्या इतक्या टेबलचीच साईज घेतात, तर तसं करू नका. पूर्ण तुमचा जो स्पेस तुम्ही रिसेप्शनसाठी वापरलेला आहे तो तुम्ही तिथे घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढच्या भागात जाऊत आपण. प्लेसमेंट आणि इंटरप्रेनरशिप सेल. प्लेसमेंट आणि इंटरप्रेनरशिप सेल म्हणजे तुमचं विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यासाठी आपण एक कॅबिन म्हणतो, ती तुमची पर्सनल कॅबिन पाहिजे. पर्सनल कॅबिन नसेल, ओपन स्पेस असेल किंवा हाफ पार्टिशन असेल किंवा एखाद्या कॉमन ठिकाणी ठेवलेलं आहे, रिसेप्शनच्या बाजूलाच एखादा टेबल ठेवला असेल, तर तुमची ती प्लेसमेंट सेल मान्य केली जाणार नाही. ओके, ती तुम्हाला सेपरेट आणि पॅक रूम मध्येच पाहिजे, हे दिलेलं आहे त्यांनी कंपल्सरी. ओके, साईज त्याची मॅन्डेटरी नाही. पर्सनल कॅबिन पाहिजे आणि सेपरेट एंट्री पाहिजे, तर ती तुमची मान्य होईल. CCTV कंपल्सरी आहे. एअर कंडिशन असेल नसेल काही फरक नाही पडत. डस्टबिन कंपल्सरी आहे. फ्लॉवर पॉट आणि ग्रीनरीसाठी तुम्हाला ते असेल, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ठेवा. बाकीच्या गोष्टी PMKY ब्रँडिंग असेल तर ठीक आहे. लाईट व्यवस्थित पाहिजे प्रॉपरली, टाईल्स पाहिजेत, वायर ओपन नाही पाहिजे. एक्झॉस्ट फॅन असेल तर ठीक आहे. वॉल क्लॉक पॉसिबल असेल तर लावा. इंटरनेट फॅसिलिटी असेल, लागेलच ती 1 MBPS. प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट पाहिजे आणि पर्सनल कॅबिन आणि सेपरेट एंट्री. ओके,
त्यानंतर हे मोबाईल ॲपमध्ये सुद्धा हे असे बघा पर्सनल कॅबिन आहे, पूर्ण पॅक. ही थोडी सुद्धा ओपन चालत नाही. या फोटोमध्ये दिले बघा, इथे वरती सुद्धा पॅक केलंय. काही काही जण काय करतात, वरच्या बाजूला कुठेतरी ओपन ठेवतात, तर ते ओपन नसावी. ओके, हे असे 2 फोटो तुम्ही मोबाईल ॲपमध्ये काढा. त्याच्या पुढचा भाग घेतो मी मेल वॉशरूम. आता मेल वॉशरूममध्ये खूप जणांचे खूप अडचणी असतात, म्हणजे कुठे वॉशरूम असतं, कुठे नसतं, कुठे कॉमन वॉशरूम असतं. कॉमन वॉशरूम जर असेल, म्हणजे एखाद्या तुमचं बिल्डिंगमध्ये कमर्शियल आहे, म्हणजे कमर्शियल बिल्डिंगमध्ये तुमचं सेंटर असेल, वॉशरूम एक कॉमन असतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, एक सेपरेट तुमचं जे ॲग्रीमेंट असेल, त्या ॲग्रीमेंटमध्ये तुम्हाला लिहून घ्यावं लागेल की ही वॉशरूमची टॉयलेटची फॅसिलिटी तुम्हाला सेंटरला दिलेली आहे, म्हणजे तुम्ही भाड्याने घेतलेली आहे. अदरवाईज ते तुमची सेपरेट कॉमन म्हणजे कॉमन टॉयलेट ह्याच्यात ग्राह्य धरले जात नाही. तर आता याचे फोटो काढत असताना किंवा तुमचं टॉयलेट कसं असलं पाहिजे, तर हे अशा पद्धतीने क्लीन आणि नीट पाहिजे. हे वॉशरूम क्लीन आणि व्यवस्थित असलं पाहिजे. वॉशरूमच्या बाहेर ही अशी चेकलिस्ट तुम्हाला लावणं गरजेचं आहे. हे जर चेकलिस्ट नसेल तर तुमच्या ग्रेडिंगमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. वॉशरूममध्ये साईज मॅन्डेटरी नाही, पण एक व्यक्ती बसेल एवढी जागा पाहिजे. वॉशरूम क्लीन पाहिजेत, ना की घाण नसावेत. लाईट प्रॉपर पाहिजे, टाईल्स पाहिजेत, वायर आतमध्ये समजा लाईट वगैरे असेल तर ती वायरिंग ओपन नसावी. एक्झॉस्ट फॅन असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. क्लीन आणि हायजीन पाहिजे आणि इन्स्पेक्शन कार्ड हे पाहिजे. मोबाईल ॲपमध्ये जेव्हा तुम्ही मेल वॉशरूम किंवा फिमेल वॉशरूमचे फोटो काढाल, तेव्हा ते अशा पद्धतीने फोटो नको दरवाजाचे. हा जो फोटो दिलाय, इंटरनल फोटो काढायचे दोन्ही ठिकाणी. ओके, आता सेम सिच्युएशन फिमेल वॉशरूममध्ये आहे. साईज नॉट मॅन्डेटरी, डस्टबिन पाहिजे, एअर कंडिशन नसलं तरी चालेल, ॲडिक्वेट लाईट पाहिजे, टाईल्स पाहिजेत, वायर ओपन नकोत, एक्झॉस्ट फॅन असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, क्लीन आणि हायजीन पाहिजे आणि वॉशरूमवरती चेकलिस्ट पाहिजे तुमची. फोटो काढताना हे बघा अशा पद्धतीने 2 फोटो काढा. एकाच ठिकाणचे फोटो पण वेगवेगळ्या अँगलने 2 फोटो काढायचे मोबाईल ॲपमध्ये. ठीक आहे, मी पुढचा भाग घेतो. व्हिडिओ खूप मोठा होतोय. काउन्सिलिंग एरिया. आता काउन्सिलिंग एरिया जो आहे तो आपल्याला कसा पाहिजे, पर्सनल कॅबिनमध्ये पाहिजे. तो जर समजा ओपन असेल तर तुमचं ते रिजेक्ट होईल. साईज मॅन्डेटरी नाही. पर्सनल कॅबिन आणि सेपरेट एंट्री पाहिजे याच्यासाठी. CCTV ही कंपल्सरी आहे याच्यामध्ये. एअर कंडिशन ऑप्शनल आहे. डस्टबिन कंपल्सरी आहे. आणि बाकीच्या हे जे काही गोष्टी आहेत ह्या मी पुन्हा पुन्हा सांगत नाही, व्हिडिओ खूप मोठा होतोय. ह्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये असेल तर ठेवू शकता, नाही तर नाही. सॉरी, जे कंपल्सरी आहे ते ठेवाच तुम्ही. ओके, पण काउन्सिलिंग एरिया ही प्रायव्हेट कॅबिन पाहिजे तुम्हाला. त्यानंतर पुढचा भाग येतो तो लायब्ररी. लायब्ररीसाठी तुम्हाला आपण पहिलंच बोललेलो आहे की एक तुम्हाला लायब्ररीसाठी बघा 3 या 4 गुण आहेत. हा, लायब्ररीसाठी तुमचे 3 गुण आहेत बघा. खूप महत्वाचा विषय आहे लायब्ररी. याच्यामध्ये साईज नॉट मॅन्डेटरी आहे. हे पर्सनल कॅबिन आणि सेपरेट एंट्री लागेल याच्यासाठी. CCTVची गरज नाही, एअर कंडिशन गरज नाही, डस्टबिन कंपल्सरी आहे आणि बाकीच्या ह्या गोष्टी लागतील याच्यामध्ये. नेक्स्ट, ऑफिस स्टाफ रूम. आता स्टाफ रूम या नॉर्म्सनुसार असेल किंवा नसेल तर काही फरक पडत नाही, त्याला काही मार्किंग दिलेली नाही. शक्य झालं तर तुम्हाला स्टाफ रूम दाखवा तुम्ही. जर तुमचा जो जागा अवेलेबल असेल ती का दाखवायची, तर तुमची जागा समजा 5,000 स्क्वेअर फुटाची असेल आणि त्याच्यामध्ये जर समजा तुमचा स्टाफ रूम नसेल, ती जागा तुम्ही दाखवली नाही, असून सुद्धा दाखवली नाही, तर तुमची ती जागा कॅल्क्युलेट होणार नाही तुमच्या काफ फॉर्ममध्ये. तुमची प्रत्येक जागा ती कॅल्क्युलेट होऊन तुमची जागा 5,000 स्क्वेअर फूट आहे की नाही हे दिसून येते. त्याच्यामुळे तुम्ही ऑफिस स्टाफ किंवा इतर कोणत्या गोष्टी असतील तर ते दाखवा. एकच गोष्ट तुम्ही डबल सुद्धा दाखवू शकता, म्हणजे रिसेप्शन,
तुमचा लायब्ररी 2 वेळेस दाखवू शकता. ऑफिस स्टाफ सुद्धा तुम्ही 2-2 दाखवू शकता. जेणेकरून तुमचा तो स्पेस कॅल्क्युलेट होऊ शकतो त्याच्यामध्ये. फोटो काढताना हे अशा पद्धतीने फोटो काढा. पॅन्ट्रीला सुद्धा तुम्हाला मार्क आहेत. मार्किंग पाहिजे असेल तर तुम्ही पॅन्ट्री ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला साईज नॉट मॅन्डेटरी आहे. CCTV नसेल तरी चालेल, एअर कंडिशन नसेल तरी चालेल, डस्टबिन कंपल्सरी आहे आणि बाकीचे नॉर्म्स. ओके. पॅन्ट्रीमध्ये तुम्हाला फक्त एक गॅस किंवा इंडक्शन कुकर ठेवायचं आहे, चहा पाण्याची व्यवस्था करायची आहे, तिथे स्वच्छता पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पुढचा भाग येऊ, पार्किंग. पार्किंग एरियासाठी महत्त्वाचा हा विषय आहे की पार्किंग मस्ट बी इन सेंटर एरिया, आउटसाइड पार्किंग नॉट अलाउड. म्हणजे तुमच्या सेंटरच्या बाहेरची जर पार्किंग असेल, म्हणजे तुमच्या सेंटरच्या आवाराच्या बाहेर, बिल्डिंगच्या बाहेर जर असेल तर ती पार्किंग ग्राह्य धरली जात नाही. असे खूप जणांचे मार्क कट झालेले आहेत, ज्यांनी फक्त बाहेरचीच पार्किंग दाखवलेली आहे. तर पार्किंगसाठी मिनिमम एक सायकल तरी उभी राहील एवढी जागा जरी दाखवली तरी काही अडचण नाही. साईज दिलेली नाही. CCTV गरज नाही. डस्टबिनची पण असेल तर ठीक आहे, नसेल तर गरज नाही. बाहेरच्या बाजूला कुंड्या वगैरे ठेवा तुम्ही व्यवस्थित दाखवण्यासाठी. हे मोबाईल ॲपमध्ये अशा पद्धतीने फोटो काढा. आता पुढचा महत्त्वाचा भाग आहे डिफरंटली एबल वॉशरूम. आता खूप जणांचा गैरसमज किंवा खूप जणांना माहिती नाही की डिफरंटली एबल वॉशरूम म्हणजे काय. तर आपलं नॉर्मल वॉशरूम असतं तेच वॉशरूम, पण फक्त त्याच्यामध्ये काय असतं की अशा पद्धतीचे हँडल लावलेले असतात. हे दिसतात तुम्हाला हँडल. आता हे हँडल का लावलेले आहेत? तर हँडल याच्यासाठी लावलेले आहेत की एखादा हँडिकॅप व्यक्ती जर तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आला आणि तो व्यक्ती जर तुमचं वॉशरूम जर यूज करत असेल तर त्याला उभा राहण्यासाठी आणि पकडण्यासाठी ते हँडल लावणे गरजेचं आहे. हे हँडल काय कुठे बाजारामध्ये इझी वेमध्ये भेटतात, जसं दरवाजाचे मोठे हँडल असतात किंवा नॉर्मल तुम्ही पाईप कट करून सुद्धा तिथे लावू शकता. आणि फक्त ह्याच गोष्टी केल्याने तुम्हाला 2 ते 3 गुण ह्याच्यामध्ये भेटतात डिफरंटली एबल वॉशरूममध्ये. तर तुमच्या नॉर्मल वॉशरूममध्ये असे 2 हँडल लावून ठेवा. भले ते मेल फिमेल असेल किंवा कोणता असेल, हे तुमच्यासाठी ग्रेडिंगसाठी खूप चांगलं आहे. ओके. त्यानंतर पुढचा भाग येतो आपल्या फॅसिलिटी. आता हे फॅसिलिटी खूप महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला ग्रेडिंग वाढवण्यासाठी कामाला येतात. ओके. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं ग्रेडिंगसाठी लागणारे जे आहे ते आहे रॅम्प. आता रॅम्प इथे मी 2 फोटो दाखवलेत. हे रॅम्प एक गाडी म्हणजे जाण्यासाठी एक आहे आणि एक हे रॅम्प आहे. शक्यतो आपल्या क्लासमध्ये हा जो फोटो आहे मी जो आता दाखवत आहे, ह्या फोटोप्रमाणे रॅम्प ठेवा. किंवा हे अशा पद्धतीने तुम्ही लाकडाचा किंवा लोखंडाचा रॅम्प सुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता. हँडिकॅप व्यक्ती आला तर तो पकडून चालू शकतो, वर चढू शकतो. ओके. फोटो काढताना रॅम्पचा असा फोटो काढा. आता फॅसिलिटीमध्ये फर्स्ट एड किट कंपल्सरी आहे. नसेल तर तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होईल. त्याच्यामध्ये असणारे जे काही टूल्स आहेत, म्हणजे सीझर आहे, कॉटन आहे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला द्याव्या लागतील. फायर फायटिंग इक्विपमेंट हे सुद्धा कंपल्सरी आहे. नसेल तर तुमचं इन्स्पेक्शन बाद होऊन जाईल. सेफ ड्रिंकिंग वॉटर, पाण्याचा जार स्वच्छ ठिकाणी स्वच्छ पाण्याचा जार ठेवा. डेली इन्स्पेक्शन कार्ड, हे जरी नसलं तरी तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होऊ शकतं. त्याच्यामुळे छोटीशी गोष्ट आहे, ते करा. बघा स्पेशली एबल वॉशरूम, इथे 2 हँडल लावलेले फोटो आहेत. हे अशा पद्धतीने फोटो काढा मोबाईल ॲपमध्ये. ओके. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जितक्या फॅसिलिटी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत. आता ह्याच्या थोडंसं पुढे मी अजून एक विषय घेतो की इन्स्पेक्शन करत असताना किंवा इन्स्पेक्शनच्या वेळेस आपल्याला काय काय डॉक्युमेंट ठेवायचे आहेत आणि कशा पद्धतीने करायचं आहे. तर थोडक्यात बघा, हे डॉक्युमेंट्स काय काय लागतात. तर ॲड्रेस प्रूफसाठी तुम्हाला हे खालीलपैकी कुठलेही एक डॉक्युमेंट. ॲड्रेस प्रूफमध्ये तुमचा जो सेंटरचा जो ॲड्रेस तुम्ही दिलेला आहे तो सेम ॲड्रेस, एकही स्पेलिंग मिस्टेक नसावी किंवा चेंज नसावी, सेम तोच ॲड्रेस तिथे असावा, असं डॉक्युमेंट. त्याच्यामध्ये कॉमनली यूज होतं ते रेंट ॲग्रीमेंट असतं. रेंट ॲग्रीमेंट प्लस इलेक्ट्रिसिटी बिल, ते जुनं नसावं. जर ओनरच्या नावाने असेल तर ठीक, नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये रेंट ॲग्रीमेंट बनवावं लागेल. भले ओनरच्या नावाने जरी असेल तर त्या ओनरच्या नावामध्ये तुमचं तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव तिथे मेन्शन पाहिजे. रेंट ॲग्रीमेंटमध्ये तुमचं इन्स्टिट्यूटचं नाव आणि SPOC पर्सनचं नाव असणं गरजेचं आहे. आणि ॲड्रेस जो आहे तो, आता
हे डॉक्युमेंट ऍड्रेस प्रूफ साठी इतके लागतात. एसपीओसी पर्सन म्हणजे तुमचा जो मेन कॉन्टॅक्ट पर्सन आहे, जो सेंटरचा जो मालक, त्याचं फक्त आधार कार्ड लागेल इथे. ओके. त्यानंतर पुढचं नेक्स्ट, डॉक्युमेंट्स फॉर इंटरनेट कनेक्शन. इंटरनेट कनेक्शन साठी काय डॉक्युमेंट दाखवणार आपण, तिथे लागतं अपलोड करण्यासाठी फोटो वगैरे. तर तुम्ही ज्यावेळेस तुमचं नेट तिथे दाखवणार, कसं फोटो काढणार, तर त्या फोटो काढण्यासाठी तुम्हाला ओकला किंवा स्पीड टेस्ट नावाची एक वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्पीड टेस्ट घेऊ शकता. बघा या 2 नंबरच्या फोटोमध्ये आहे. असा स्पीड टेस्टचा फोटो घ्या. इथे तुमची स्पीड दिसेल. बाजूला ते तुमचं बिल ठेवा आणि फोटो काढा त्याचा. ज्यावेळेस तुमचं फिजिकल इन्स्पेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला हे टॅक्स इनवॉइस, ते बिल तुम्हाला कंपल्सरी लागेलच. त्याच्यानंतर पुढचं आहे ट्रेनरचे डॉक्युमेंट काय काय लागतील. ओके, खूप छान हे आहे. आपण ज्यावेळेस इन्स्पेक्शन करू, फिजिकल इन्स्पेक्शन करू, त्यावेळेस डॉक्युमेंट काय काय लागतील. आता ज्यावेळेस आपण मोबाईल ॲपने करतो तेव्हा हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागतात. तर ट्रेनरचे डॉक्युमेंट काय काय लागतील, तर सगळ्यात पहिलं त्याचं आधार कार्ड. सेकंड, पॅन कार्ड असेल तर ठीक आहे, नसेल तर काही अडचण नाही, पण पॅन कार्ड ठेवा. त्याच्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन सर्टिफिकेट. एखादा फॅकल्टी जो तुमच्या इथं शिकवायला येतोय त्याचं मिनिमम क्वालिफिकेशन म्हणजे जॉब रोलनुसार मिनिमम क्वालिफिकेशन. जसं डॉमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर याचं मिनिमम क्वालिफिकेशन आहे 10वी पास. तर ज्यावेळेस फिजिकल इन्स्पेक्शन असेल त्यावेळेस त्याचं 10वी पासचं मिनिमम सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे पाहिजे. ओके, ॲज पर जॉब रोल, म्हणजे मी डॉमेस्टिकचं उदाहरण दिलंय. त्याच्यानंतर मॅक्झिमम क्वालिफिकेशन त्याचं ग्रॅज्युएशन असेल किंवा त्याच्या पलीकडे काय असेल, तर ते सर्टिफिकेट असतील किंवा नसतील त्याच्याने काही फरक नाही पडत. पण जॉब रोलनुसार त्यांना जे क्वालिफिकेशन मॅन्डेटरी आहे त्याचे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. ते जर नसेल आणि भलतेच तुम्ही कुठल्याही, म्हणजे समजा तुमच्या एखाद्या जॉब रोलसाठी जसं की अकाउंट असिस्टंट, अकाउंट एक्झिक्युटिव्ह याच्यामध्ये जर समजा तुम्हाला ग्रॅज्युएशन दिलेलं आहे, 3 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स आणि 2 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स दिलेला आहे, त्या ठिकाणी जर तुम्ही 12वीचं सर्टिफिकेट दाखवत असाल तर ते तुम्हाला तिथे त्याच ठिकाणी तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होऊ शकतं. ट्रेनर नॉट एलिजिबल होतो. तर तिथे तुम्हाला इलिजिबिलिटी काय आहे, तर तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे. तर तुम्हाला ग्रॅज्युएशनचंच सर्टिफिकेट तिथे ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुमचं फिजिकल इन्स्पेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स ठेवणं महत्त्वाचं आहे. ते ॲज पर जॉब रोल, त्याच्यामध्ये सही, शिक्का, डेट सगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे टीचिंग एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला तिथे फाईलला लावावं लागेल. त्याचप्रमाणे त्याचं रिझ्यूम, ह्या रिझ्यूममध्ये पूर्ण त्याची माहिती, हे टीचिंग एक्सपिरियन्स आणि वर्क एक्सपिरियन्स मेन्शन पाहिजे. त्याला आपल्या क्लासकडून एक अपॉइंटमेंट लेटर दिलेलं असावं. निस्बत सर्टिफिकेट असेल तर ठीक, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. सेक्टर स्किल काउन्सिलचं सर्टिफिकेट असेल तर ठीक आहे, नाही तर काय नाही. आता इथे SSC सर्टिफिकेट म्हणजे काय, तर SSC सर्टिफिकेट म्हणजे सेक्टर स्किल काउन्सिलचं सर्टिफिकेट. आता इथे बघा एक फोटोमध्ये, हे जिथे माझा कर्सर आहे, SSC सर्टिफिकेट, तर इथे 10वीचं सर्टिफिकेट अपलोड करू नका. खूप जणांच्या चुका होतात. ते SSC सर्टिफिकेट म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट अपलोड करतात. महाराष्ट्रामध्ये आपण SSC म्हणजे सेकंडरी स्कूलचं सर्टिफिकेट करतो, पण ॲक्च्युअलमध्ये त्याचं म्हणणं असं असतं की सेक्टर स्किल काउन्सिल सर्टिफिकेट. ओके, हे ट्रेनरचे डॉक्युमेंट तुम्ही जमा ठेवा फिजिकल इन्स्पेक्शनच्या वेळेस. डॉक्युमेंट रिक्वायर फॉर अदर स्टाफ. आता आपल्या सेंटरमध्ये अदर स्टाफ महत्त्वाचा आहे. अदर स्टाफमध्ये तुम्हाला यादी आहे, रिसेप्शनिस्ट, प्लेसमेंट काउन्सिलर, त्याच्यानंतर मोबिलायझर, वॉचमन, ह्या सगळ्या. वॉचमन सुद्धा तुम्हाला कंपल्सरी आहे याच्यामध्ये. तो ज्यावेळेस तुमचं फिजिकल इन्स्पेक्शन होईल त्यावेळेस तुमचा वॉचमॅन तिथे उभा पाहिजे. त्याचे सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट तिथे व्हेरीफाय करावे लागतात. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ट्रेनरचे कोणते, सॉरी, अदर स्टाफचे तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागतील, तर आधार कार्ड, पॅन कार्ड, मिनिमम क्वालिफिकेशन, वर्क एक्सपिरियन्स, टीचिंग एक्सपिरियन्स याची गरज नाही. अदर स्टाफसाठी तुम्हाला याची काहीच गरज नाही. ओके, फक्त तुम्हाला एक आधार कार्ड, त्याचं एक एज्युकेशनल डॉक्युमेंट, आणि तुम्ही जे काही त्याला वर्क एक्सपिरियन्स दिलेला आहे ठीक आहे तो, आणि रिझ्यूम मध्ये त्याचं वर्क एक्सपिरियन्स इन्क्लूड पाहिजे. ठीक आहे,
एवढ्या गोष्टी तुम्ही अदर स्टाफसाठी देऊ शकता. आणि त्यांचा अपॉइंटमेंट लेटर. तर मित्रांनो, या अशा पद्धतीने आपण भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत. थोडक्यात इन्स्पेक्शन कसं करायचं, इन्स्पेक्शनमध्ये काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि काफ फॉर्म कसा भरायचा हाही विषय याच्यामध्ये थोडक्यात आपण याच्यात इन्क्लूड केलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे याच्यात आपण सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट मी एक थोडक्यात अजून एक सांगतो की आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कशामुळे आपलं इन्स्पेक्शन रिजेक्ट होतं. तर जर समजा तुमच्या इथे 3 बांबूचं किंवा पत्र्याचं शेड असतील तर तुमचं इन्स्पेक्शन तिथंच रिजेक्ट होतं. पार्टिशन अप टू बीम म्हणजे तुमचं क्लासरूम किंवा लॅब किंवा तुमचे जे काही कॅबिन तुम्ही बनवलेले आहेत त्यांचं पार्टिशन जर कॉलम पर्यंत टच नसेल तर तुम्हाला ते सेंटर तुमचं रिजेक्ट केलं जाईल. जर तुमच्या इथे जर कॉमन एंट्रन्स असेल म्हणजे सेपरेट एंट्री नसेल, क्लासरूम लॅब आणि बाकी ठिकाणी जाण्यासाठी जर सेपरेट एंट्री नसेल तरी सुद्धा तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट केलं जाईल. तर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा आणि इन्स्पेक्शन करत असताना ह्या गोष्टी लक्षात ठेवूनच करा. आता ठीक आहे, तुमचं हे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या आणि तुम्ही सगळ्या व्यवस्थित पद्धतीने तुम्ही तुमचं गोष्टी केलेल्या आहेत तर तुमच्या इन्स्पेक्शनला कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम होणार नाही. तुमचं इन्स्पेक्शन इझी वेमध्ये पार पडेल. हे फक्त नॉर्म्स तेवढे फॉलो करा. म्हणजे क्लासरूमचे नॉर्म्स हे दिल्याप्रमाणे, लॅबचे नॉर्म्स, IT लॅबचे नॉर्म्स, मार्किंग कुठे कुठे घ्यायची, ग्रेडिंग कुठे कुठे घ्यायची तुम्हाला, हे नॉर्म्स आहेत तुमचे. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्ही जर सगळं व्यवस्थित केलं तर तुम्हाला मॅक्झिमम 5 स्टार ग्रेडिंग तुम्हाला नक्कीच भेटेल. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमचं इन्स्पेक्शन करून घ्या. याच्यामध्ये अजून मी एक विषय थोडक्यात ऍड करतो की ज्या व्यक्तींनी ऑलरेडी LOR जनरेट केलेला आहे, काफ सबमिट केलेला आहे, आणि त्यांना इन्स्पेक्शन करायचं आहे तर ते कसं करणार. तर ह्याच्यामध्ये मी एक तुम्हाला साधं सोपं उदाहरण देतो. म्हणजे एक प्रॅक्टिकली की बाबा DA रिपोर्ट बघून आपण कशा पद्धतीने अरेंजमेंट करायची. तर हे तुमची सेंटरची DA रिपोर्ट असते. हे ज्यावेळेस तुमचा LOR जनरेट होतो त्याच्यानंतर तुमचा हा DA रिपोर्ट होतो. याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात. बघा इथे इन्स्पेक्शन एजन्सी रिमार्क, हे फर्दर सब्जेक्ट टू व्हेरीफाय अँड टाइम अँड फिजिकल इन्स्पेक्शन. आता नेम ऑफ ट्रेनिंग प्रोव्हायडर हे तर तुमचं दिलेलंच आहे. ट्रेनिंग सेंटर नेम हे दिलेलं आहे त्यांनी. ओके. आता ट्रेनिंग सेंटर नेम ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या सेंटरच्या फ्रंटला म्हणजे बिल्डिंगच्या वरती तुम्हाला एक बोर्ड लावायचा आहे ज्याच्यामध्ये हे नाव तुमचं इन्क्लूड पाहिजे. तो बोर्ड कंपल्सरी आहे. ओके. त्याच्यामध्ये हे तुमचं पार्क कम्प्युटर ट्रेनिंग हे बोर्ड व्यवस्थित लावून तिथे तुमचा पत्ता, ऍड्रेस वगैरे लिहून तो बोर्ड तिथे लावायचा आहे. तुमचं ट्रेनिंग सेंटर हे प्रोप्रायटरशिप मध्ये असेल तर प्रोप्रायटरशिप मध्ये तुमचं ट्रेनिंग सेंटर आहे याचे काय काय डॉक्युमेंट आहेत, तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काय, समजा MSME असेल, शॉप ऍक्ट लायसन असेल, हे तुम्ही तिथं प्रोड्यूस करावं लागेल तुम्हाला तिथे. हे बघा, फर्दर सब्जेक्ट टू इन्स्पेक्शन म्हणजे इन्स्पेक्शनच्या वेळेस ते प्रोप्रायटरशिप मध्ये आहे बघितलं जाईल. वेबसाईट आहे तर ते द्या, त्याची लिंक वगैरे तर द्या, वेबसाईट त्यांना ओपन करून दाखवावं लागेल. सोशल लिंक असेल तर द्या. अवेलेबिलिटी ऑफ सिक्युरिटी गार्ड ॲट द सेंटर होम. आता इथे मी येस म्हणून दाखवलंय म्हणजे मला त्या इन्स्पेक्शनच्या वेळेस मला सिक्युरिटी गार्ड तिथे उभा करावा लागेल. त्या सिक्युरिटी गार्डचं अपॉइंटमेंट लेटर मला द्यावं लागेल. त्याचे डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टम. तर हो, माझ्याकडे अवेलेबिलिटी आहे, बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टम आहे. मग बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टम स्मार्ट सेंटरला जे लागणार आहे तेच असलं पाहिजे असं काही नाही. फिजिकल इन्स्पेक्शनच्या टाइम वेळेस तुमच्याकडे ESSL किंवा इतर कोणते आधार बायोमेट्रिक अटेंडन्स असेल तर ते तुम्ही तिथे दाखवू शकता. अवेलेबिलिटी ऑफ ग्रीनरी, खूप जण इथं नो करतात तर नो करू नका. तुम्ही फ्लॉवर पॉट वगैरे ठेवू शकता ग्रीनरीसाठी, ते तुम्ही करून ठेवा. ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी ही जवळच आहे, तुम्हाला तिथे इन्स्पेक्शन ऑफिसर येऊन चेक करेल की ॲक्च्युअलमध्ये जवळ आहे की नाही, कोणतं बस स्टँड जवळ आहे ते तो बघेल. बिल्डिंग स्टेटस, जर स्टँड अलोन बिल्डिंग असेल तर ठीक. आता ह्यांनी इंडस्ट्रीयल बिल्डिंग दिलेली आहे
तर तिथलं ते रेंट ॲग्रीमेंट वगैरे त्यांना दाखवावं लागेल. टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग प्रीफॅब्रिकेटेड, इथे नॉट तुमची बिल्डिंग ऑलरेडी बनवून एका ठिकाणाहून दुसरीकडे आणून तुम्ही इस्टॅब्लिश केलेली आहे का, ते सगळं तुमचा तो इन्स्पेक्शन ऑफिसर बघेल. वॉल प्लास्टर आहेत का, कलर डिस्टम्पर व्हाईटनेस आहे का, तर येस. तर आपल्या जे वॉल आहेत भिंती, जर इन्स्पेक्शनमध्ये जर तुमच्या भिंतीचा कलर निघत असेल, घाण असेल, व्यवस्थित दिसत नसेल, तरी सुद्धा तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट करू शकतात. आपले TC वॉल रूफ आर नॉट बांबू, येस नो केलं आपण इथे. फ्लोअर टाईल्स आहेत तिथे, हा व्हेरिफिकेशन करणार फिजिकली. फ्रंट फेस ऑफ बिल्डिंगचा कसा आहे, RCC मध्ये आहे. सेंटरच्या समोरचा रोड किती फुटाचा आहे, हे सगळ्या गोष्टी आपण हे बघा इथे सगळं दिलेलं आहे. आता मी याच्यामध्ये जास्त काही सांगत नाही, याच्यामध्ये मेन महत्त्वाचेच मुद्दे घेतो. तुमचा सेंटरचा ॲड्रेस, हा तुमचा सेंटरचा ॲड्रेस जो आहे, हा ॲड्रेस असलेले डॉक्युमेंट, म्हणजे तुमचं रेंट ॲग्रीमेंटमध्ये सेम ॲड्रेस पाहिजे. रेंट ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही वापरत असलेलं पार्किंग, अदर रूम, तुम्हाला किती रूम दिली, किती जागा दिली, पार्किंगची जागा, मेल वॉशरूम, फिमेल वॉशरूम, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड झाल्या पाहिजेत. रेंट ॲग्रीमेंटचा फॉर्मॅट माझ्याकडे आहे, जर कोणाला लागला तर माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तो मागू शकता. ठीक आहे. हे बघा याच्यामध्ये ॲड्रेस प्रूफसाठी इन्कॉर्पोरेशन सर्टिफिकेट दिलेला आहे, तो त्यांना द्यावा लागेल. त्याच्यानंतर आता हे जॉब रोल, आपला एकच जॉब रोल आहे इथे IT चा. तुमचे जास्त जॉब रोल असतील तर इथे दाखवले जातील. आता क्लासरूममध्ये आपण काय काय दाखवलंय, क्लासरूमची साईज बघा. कार्पेट एरिया आपण किती दाखवलाय, 400 स्क्वेअर फूट. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये माझा क्लासरूमचा एरिया किती आहे, 400 स्क्वेअर फूट आहे. फिजिकल इन्स्पेक्शनला आलेला व्यक्ती तो ते चेक करेल 400 आहे की नाही. कमी जास्त असेल तर तो तिथे मेन्शन करेल. 300 पेक्षा कमी असेल तर तुमचं ते इन्स्पेक्शन रिजेक्ट होईल. ओके. अवेलेबिलिटी ऑफ टाईप ऑफ प्रोजेक्टर आहे का, येस, याच्यामध्ये मार्किंग भेटेल. हायजीन आहे का, क्लीन अँड हायजीन, साफसफाई ठेवा. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, येस, ते आपण लावतोय. एअर कंडिशन आहे का, येस. नो केलं तर तुम्हाला तिथे ग्रेडिंग कमी भेटेल. CCTV, येस. नो केलं तर तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट. अवेलेबिलिटी ऑफ लाईट, येस. फॅन व्यवस्थित आहे, येस. वायरिंग व्यवस्थित आहेत, ओके. क्लासरूम आहेत, हवा खेळती आहे, येस. डस्टबिन आहे का, हो. तर ह्या तुम्ही अशा गोष्टी बघा आणि त्या क्लासरूममध्ये त्या गोष्टी ठेवा. ओके. आता आपण लॅबकडे जाऊ. आता लॅबमध्ये डिजिटल लॅब आणि सेक्टर स्पेसिफाय लॅब कॉमन आहे. हे कॉमन का दाखवलंय, कारण त्या जॉब रोलला ते कॉमन चालतं. म्हणजे ती लॅब ॲज अ डिजिटल लॅब म्हणून मान्य केलंय का, तर हो. तर त्याच्यामुळे ही लॅब आहे, ही 400 स्क्वेअर फूटची आहे. हे सगळे नॉर्म्स तुम्ही फॉलो करा, हे बघून जे जसं तसं ठेवा. ओके. ह्याच्यातली एकही गोष्टी कमी असतील तर तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होऊ शकतं. ओके. सेंटर एरिया डिटेल्स, आता सेंटर रिसेप्शन किती स्क्वेअर फूट आहे, 100. CCTV आहे का, तर येस. इथे सगळं दिलेलं आहे तुमचं, हे बघा इथे काय दिलंय काय नाही दिलं, ह्याच गोष्टी तुम्हाला काय करायचं तिथे ठेवायचंय. प्लेसमेंट सेल काय दिलंय, किती स्क्वेअर फूट जागा आहे, सगळं दिलंय तुम्हाला आणि त्या नॉर्म्सनुसार तुम्हाला ठेवायचंय, हे बघा. ओके. आता ह्याच्यामध्ये अजून एक विषय थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आता हे सगळं ओके झालंय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठेवायच्यात. फॅसिलिटी, रॅम्प आहे का, येस. लिफ्ट आहे का, नो. वॉशरूम आहे का, तर येस. डिफरंट लेवल वॉशरूम असेल तर ते 2 हँडल लावून तुमचे वॉशरूम रेडी ठेवा. एंट्रन्सला रॅम्प ठेवा. हे जर नसेल तर तुमचे मार्किंग कमी होतील. आता हे क्लीन अँड हायजीन आहे का, डेडिकेटेड हाऊसकीपिंग स्टाफ, म्हणजे साफसफाईसाठी व्यक्ती आहे का, तर येस. तर तो व्यक्ती तिथं उभा करायचा आहे. ओके. हा सुद्धा व्यक्ती आपल्याला एक लागेल. तुमचे वॉशरूम जर क्लीन नसतील तर तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होऊ शकतं. इन्स्पेक्शन कार्ड लावताय तुम्ही, पिण्याचं पाणी आहे दिलेलं, ओके. आता मेडिकल सेफ्टी इथे द्यावी लागेल तुम्हाला, सगळे आहे का तुमचं, फायर फायटिंग इक्विपमेंट, ओके, हे सगळं. त्याच्यानंतर तुमचे ट्रेनरचे डिटेल्स इथे दिलेले आहेत. त्या पद्धतीने ट्रेनरचे डॉक्युमेंट मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ठेवा. स्टाफचे डिटेल्स, तुम्ही जो स्टाफ दिलाय त्या सगळ्यांचे डॉक्युमेंट बघा. इथे तुम्हाला कोणाकोणाचं काय काय दिलंय, त्यांचं शिक्षण काय झालंय इथे दिलेलं आहे. तुम्ही त्या पद्धतीने त्यांचे डॉक्युमेंट तिथे रेडी ठेवा इन्स्पेक्शनच्या वेळेस. ओके. आता मेन महत्वाचा मुद्दा,
आता तुमचे इक्विपमेंट डिटेल्स, जेव्हा तुमचं फिजिकल इन्स्पेक्शन होईल त्यावेळेस फिजिकल इन्स्पेक्शनच्या वेळेस हे इतके इक्विपमेंट असणं गरजेचं आहे. कम्प्युटर 30 कंपल्सरी आहेत, 29 कम्प्युटर चालणार नाहीत किंवा 31 असतील तर काही शाबासकी भेटणार नाही. मार्कर 3 मार्कर पाहिजे. आता हा एक जॉब रोल असा आहे ज्याच्यामध्ये प्रोजेक्टर तुमचा लॅबमध्ये लागतो. ओके. त्यानंतर राउटर 1, स्विचेस 30. हे काय आहे ते तुम्ही नेटवरती सर्च करून बघा. SIEM टूल्स 30. हे तुम्ही बघा, ऑनलाईन चेक करा. MS ऑफिस, ओपन ऑफिस 30. हे काय आहे तुम्हालाही माहिती आहे. कम्प्युटरमध्ये तुम्हाला MS ऑफिस लोड करायचं आहे. ओके. चार्ट पेपर 1 लागेल. मोबाईल वेब ॲप्लिकेशन 30. व्हाईट बोर्ड 1 लागेल. क्लासरूममध्ये पण व्हाईट बोर्ड लागेल आणि लॅबमध्ये पण लागेल. स्केच पेन 30 लागतील. ओके. आता इतके इक्विपमेंट, याच्यातलं एकही इक्विपमेंट कमी नको किंवा जास्त नको. याच्यातलं तुमचं एक जरी इक्विपमेंट कमी असेल तर तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट केलं जाईल. असे तुमचे जेवढे जॉब रोल आहेत तेवढ्या जॉब रोलच्या डिटेल्स तुम्ही तिथे ऍड करा आणि जसे आपण फोटो काढले त्या फोटोप्रमाणे तुमचे सगळ्या गोष्टी ठेवा. हे तुमचं अशा पद्धतीने तुमचं इन्स्पेक्शन फुलफिल होऊन जाईल. काही जरी अडचणी आल्या तर तुम्ही मला, हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, याच्यामध्ये तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. आपण वेबसाईट चालू केलेली आहे स्मार्ट ई स्किल skillnews.com ने, ज्याच्यामध्ये तुम्हाला आज लेटेस्ट न्यूज तुम्हाला बघायला भेटतील. तसंच आपण एक स्मार्ट ई टेंडर नावाने एक वेबसाईट चालू केलेली आहे. हे बघा, हे न्यूज चॅनल आपण चालू केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला लेटेस्ट न्यूज बघायला भेटतील स्किलबद्दल. आणि आपण एक स्मार्ट ई टेंडर नावाची आपण वेबसाईट लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे स्किल रिलेटेड, ट्रेनिंग रिलेटेड जे काही टेंडर येतील ते आपण इथे दाखवणार आहोत. ही साईट लवकरच चालू होईल. साईट चालू होण्याच्या अगोदर, म्हणजे अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे, जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, सबस्क्राईब केलं तर तुम्हाला फक्त आणि फक्त 1000 रुपये चार्ज पडतील, जे तुम्ही ह्या ऑनलाईन लिंकला क्लिक करून तुम्ही ते पेड करू शकता. आणि त्याच्यामध्ये मी आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे टेंडर येतात ते आपल्या व्हॉट्सअपच्या एक ब्रॉडकास्ट लिस्टने मी पाठवतोय. आणि ज्यावेळेस आपली वेबसाईट चालू होईल त्यावेळेस हीच फीज कमीत कमी 5000, जास्तीत जास्त 10000 अशी असेल. तर माझी अशी विनंती आहे माझ्या सबस्क्रायबरना की तुम्ही आता सबस्क्राईब करून मला कोऑपरेट करा, जेणेकरून आम्ही चांगल्यात चांगली सर्व्हिस तुम्हाला देऊ. धन्यवाद. आजचा व्हिडिओ खूपच